श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, राज्यातून मोठी बातमी, नागरिकांसाठी आनंदाची बातमी. पुढील 3 दिवस सर्वांना सुट्ट्या जाहीर. जाणून घेत संपूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आहे. नेमके कोणते 3 दिवस आहेत आणि कशामुळे या सुट्ट्या आहेत याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तुम्ही जर वीकेंड प्लॅन करणार असताल, कुठे फिरायचा प्लॅन करणार असताल, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नेमकाच हा निर्णय झालेला आहे आणि कशामुळे या सुट्ट्या भेटलेल्या आहेत तर बघूयात संपूर्ण माहिती. बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. चला, भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, राज्यामध्ये भरपूर काही सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत. या महिने नवीन वर्ष, आता नवीन कॅलेंडर आणि नवीन सुट्ट्या आहेत. राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. निवडणुकीचं सध्या राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांचं वारं सुरू आहे, परंतु राज्यात पुढील काही दिवस सुट्ट्या जाहीर आहेत. याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. राज्यातील महापालिका निवडणुका जवळपास 15 तारखेला आहेत. 15 तारखेला प्रत्येकाने मतदान करायचं आहे आणि मतदानाचा हक्क बजवायचा आहे. आणि मतदान करण्यासाठी राज्य सरकारने सुट्टी देखील घोषित केलेली आहे. प्रत्येकाला आपला मतदानाचा अधिकार हा वापरता यावा. त्याचप्रमाणे आस्थापना असतील, कुठल्या कंपन्या असतील, इंडस्ट्री असतील, कुठलेही पार्क असतील, IT पार्क असतील, जर कंपनीने त्या दिवशी तुम्हाला सुट्टी दिली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील होणार आहे. त्यामुळे 15 तारखेला ऑफिशियली सुट्टी जाहीर आहे. सगळ्यांना सुट्टी आहे मतदान होण्यासाठी. 14 तारखेला संक्रांत आहे आणि 16 तारखेला मतमोजणी आहे. 14 तारखेला संक्रांत आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे 14 आणि 15 तर सलग सुट्ट्या झाल्या आणि 16 तारखेला ज्या ठिकाणी मतमोजणी जी होणार आहे, मतदान ज्या ठिकाणी करून ज्या पेट्या ठेवल्या जातात, ती मतमोजणीचा जो परिसर आहे तो पूर्णपणे सीलबंद असणार आहे. त्यामुळे त्या परिसरातील भागात काही ठिकाणी सुट्टी जाहीर असणार आहे. अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आहे. त्यामुळे 14, 15 आणि 16 अशा प्रकारे सुट्ट्या आहेत. आणि पुढील जर तुम्ही 2 दिवस सुट्ट्या राखल्या तर शनिवार रविवार तुम्हाला मिळून जाईल आणि विकेंडला तुम्ही कुठेतरी फिरून मस्त येऊ शकता. तर अशा सर्व अपडेटसाठी तुम्ही नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले, धन्यवाद. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. तर तुम्ही कुठे विकेंडला फिरण्याचा प्लॅन करतायत, कमेंट करा. परत भेटूयात. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.